महायुती की सत्ता आल्यापासून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत। पण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण होते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे जगतापांवर संतापलेत। आमदार संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं दादांनी सांगून टाकलंय। दरम्यान पक्षाने कारवाई केल्यानंतर जगतापांना भाजपची वाट मोकळी होणार का असा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आलाय। बघूया। आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादीची चांगलीच गोची झाली आहे। पुन्हा आमदार झाल्यापासून संग्राम जगताप मुस्लिमांविरोधात टोकाची भूमिका घेऊ लागलेत। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा असं आवाहन संग्राम जगतापांनी केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे। त्यामुळे अजित पवार चांगलेच भडकले असून जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा इशारा दिलाय। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील। त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथं शुक्रवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला। या मोर्चामध्ये आमदार संग्राम जगतापांसह शिवसेना आमदार अमोल खताळ उपस्थित होते। यावेळी संग्राम जगतापांनी आणखी एक वादग्रस्त विधान करत हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून होतात असा आरोप केला। दरम्यान या वक्तव्याप्रकरणी अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम जगतापांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। जगतापांचं विधान धार्मिक द्वेष, भेदभाव आणि आर्थिक बहिष्काराला प्रोत्साहन देणारे असल्याचं तक्रारीत नमूद केलंय। आज ज्यावेळेला आपल्या लोकांवरती हल्ला झाला, कुठून झाला पोलिसांना काही माहिती नाही। मंदिराच्या मधून प्रार्थना करून जात असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मस्जिदीतून लोकांनी केला। कशा करता केला? फक्त मस्जिद वाढवायची, ते मंदिर बंद झालं पाहिजे, इथे येणारे लोक बंद झाले पाहिजे, हा त्यांचा विचार असतो। आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणतायत, त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन। आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे। राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो, वैरत्व ममत्व भाव असणार नाही अशी जी काही शपथ घेतली आणि त्याचा भंग होतो आहे, त्याच्या वक्तव्याविरुद्ध कोर्टात जाऊन याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असली तरी पक्षाची भूमिका सर्वधर्म समभावाची आहे। मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे। त्यातून ते सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य करत असल्यानं राष्ट्रवादीतील अनेक जणांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। परिणामी अजित पवारांनीही संग्राम जगताप यांना वेळोवेळी समज देण्याचा प्रयत्न केला। मात्र जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आता अजित पवारांनी जरी कारवाई केली तरी जगतापांना भाजपची वाट मोकळी असल्याचं चित्र आहे। कारण संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे विद्यमान आमदार आहेत। कदाचित त्यामुळेच संग्राम जगताप हे उघड हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसतात अशी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।